कोकणात फिरायला आलो होतो 2 दिवसापासून। मस्त कोकण फिरून झालं, मासे वगैरे खाल्ले। एक सुंदर वातावरण या ठिकाणी आहे, पाऊस नाही काय नाही, थोडं
पडतो आणि अशा पावसात आम्ही माझी फॅमिली सोबत खूप आनंद एन्जॉय केला. आणि आता आम्ही ताम्हिणी घाटामध्ये, ताम्हिणी घाट बघू शकतो तुम्ही कितीतरी मोठा आहे. आणि त्या घाटामध्ये आम्ही रात्रीला 2 दिवसापूर्वी जाताना धबधबा पाहिला, तोच हा धबधबा आहे. आणि इथं बघा किती मस्त पाणी, असं कळकळ फिल्टर सारखं पाणी, एकदम फिल्टर पाणी म्हणतो ना आपण, काचेसारखं पाणी. आणि आज आम्हाला तहान लागली म्हणून आम्ही आज पाणी प्यायला आलोय. तुम्ही बघू शकता किती मस्त पाणी बघा, किती मस्त सुंदर असं एकदम नितळ पाणी आहे प्यायला. खूप मस्त वाटलं. बरेचसं पाणी भरून नेलं आम्ही, माझी फॅमिली वगैरे सगळे आम्ही इथं आंबे खाल्ले, मासे खाल्ले. इतकं मस्त वाटलं, एन्जॉय, खूप एन्जॉय, फुल एन्जॉय झाला. आणि आता मुलांची शाळा 2 दिवसात चालू होणार आहे म्हणून फिरायला आलतो. मस्त वाटलं एकदम. आणि तुम्ही पण नक्की या, निसर्गाचा आनंद घ्या. आणि जीवनामध्ये फक्त बाकी काय नाही आहे, फिरायचं, एन्जॉय करायचा मस्त, बाकी काही नाही जीवनामध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की त्याला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. आज आम्ही कोकणात आलेलो आहोत. खूप आनंद घेतला निसर्गाचा. उंच उंच झाडं, आंब्याची झाडं, फणसाची झाडे, बदाम, आपलं काजू, खूप म्हणजे एन्जॉय केला. खूप असं काजू बदाम वगैरे त्या ठिकाणी आम्ही खाल्लेला आहे. आणि निसर्गाचा खूप आनंद छान पद्धतीने घेतलेला आहे. वर बघू शकता तुम्ही, पूर्ण ढग खाली आले. वर बघू शकता ढग पूर्ण खाली आलेले आहेत. आणि एवढे छान छान व्हिडिओ, फोटो येतात त्या ठिकाणी. तुम्ही सिटीत काय, सिटीमध्ये एवढी मजा नसते, एवढे अशी गावांमध्ये मजा असते. आणि गावाकडचा निसर्ग खरंच खूप छान असतो. आणि मला तर गावाकडे राहायला खूप आवडतं. आम्ही पुण्यातलेच, आम्ही पुण्यात आहेत, पण आम्हाला पुण्यात वातावरण आवडत नाही एवढं. सिटीमध्ये बघण्यासारखं काही नसतं आणि तिथं असं थांबू पण वाटत नाही. आणि उन्हाळ्यात तर एवढं कडक ऊन असतं, त्यासाठी असं वाटतं गावाकडे जावं, फिरावं, मस्त एन्जॉय करावा. आणि आज आम्ही आमचा आनंद, निसर्गाचा आनंद या ठिकाणी घेत आहोत. माझी फॅमिली वगैरे आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहोत. गाडी त्या साईडला लागली, तुम्ही बघू शकता किती हिरवळ या ठिकाणी उगवलेली आहे. आणि माझी मुलगी सायली आणि ही आमच्या दिराची मुलगी आहे निकिता. निकिता, कसं वाटलं तुला या ठिकाणी? मस्त वाटलं ना? इतकं छान वातावरण आहे आणि मुलं खुश तर आपण खुश. मुलांच्या खुशीसाठी आम्ही इथं आलो आहोत. वर्षात आम्ही 2 ते 3 वेळा फिरत असतो आणि फिरलंच पाहिजे. जीवन एकदाच आहे, परत परत नाही. तुम्ही किती जरी पैसा कमवला तरी तो तुम्हाला पुरणार नाही. तो फायदा पण आहे का पैशाचा? जर तुम्हाला सुख असेल, आनंद असेल, तरच तुम्ही तुमचं जीवन एक चांगलं होऊ शकतं. नुसता पैसा कमवून आपल्याला आनंद मिळत नाही. तर कुठंतरी आपलं फिरलं पाहिजे फॅमिली सोबत. आणि ते आम्ही फिरत असतो, निसर्गाचा आनंद घेत असतो. तुम्ही सुद्धा नक्कीच फिरायला या. नुसतंच पैशाच्या मागं पळू नका, तर निसर्गाचा आनंद घ्या. मस्त वातावरणात फिरा, मुलांसोबत फिरा, मुलांना वेळ द्या. आणि जर तुम्ही मुलांना वेळ दिला नाही तर ते मुलं पण तुम्हाला काही दिवसांनी विचारणार नाही, आई वडिलांना विचारणार. त्यासाठी मुलांना नक्की आई वडिलांनी वेळ दिला पाहिजे आणि मुलांसोबत आनंद घेतला पाहिजे. नुसतं आपण एकटं फिरण्यात पण अर्थ नाही. आम्ही एकटं कधीच फिरत नाही, तुम्हाला सांगते, कधीच फिरत नाही. आणि मला तर एकटं फिरायला बिलकुल आवडत नाही. मी माझ्या मुलांसोबत आणि मिस्टरांसोबत आम्ही फिरतो. आम्ही एकटं कधीच फिरत नाही. आणि वाटलंच तसं काही तर मुलांना जर सुट्टी नसेल, जर मिस्टरांना सुट्टी नसेल, तर माझी बहीण राजश्री, तुम्हाला माहितीच आहे, तिला घेऊन येतो आणि मस्त फिरत असतो पूर्ण. नुसतंच फिरत नाही तर आम्ही काम पण करतो, लक्षात घ्या. कारण मी एक सोशल वर्कर आहे, तक्रारी वगैरे लोकांच्या असतात आणि ती पण कामं करते मी. आणि मला वर्षातून 2-3 वेळा, 2-3 वेळा नाही तर 5-6 वेळा तरी आमचं होत असं फिरून. मस्त एन्जॉय करतो, फिरतो. तुम्ही पण फिरा. मगाशी मी बोलले की जीवन परत परत नाही, एकदाच आहे. आल्या जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहा, फक्त आनंदी राहा, टेन्शन घेऊ नका आणि मुलांना घेऊनच फिरा. आणि कसं वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि माझं म्हणणं तुम्हाला पटतंय का हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. किती मस्त ढग आले, असं वाटतं पूर्ण म्हणजे पूर्ण खाली आले. भारी वाटते ना इथं, म्हणजे खूप भारी वाटते. असं वाटतं स्वर्गात आले, स्वर्गात आल्याच फीलिंग येते.
आज आम्ही कोकणात आहे, खूप आनंद घेतला, खूप एन्जॉय केला, मस्त मस्त मासे खाल्ले, आंबे खाल्ले, काजू खाल्ले आणि गावरान पद्धतीचे आंबे म्हणतो ना आपण बारीक, ते पण आंबे खाल्ले आणि किती छान निसर्ग या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ढग पूर्ण खाली आलेले आहेत, हे पूर्ण ढग खाली आलेत बघा वरून आणि एकदम मस्त वाटतंय. फॅमिली सोबत आम्ही आलो आहोत आणि आंब्याची झाडे तर कितीतरी आंबे आहेत. आम्ही एवढे आंबे खाल्ले कारण मला कोकण एवढं आवडतं. आम्ही कमीत कमी वर्षातून 2 वेळा तरी इथं येतो. दिवाळीच्या पिरियडमध्ये येतो आणि उन्हाळ्यामध्ये तर नक्कीच येतो आणि एवढं भारी वाटतं तेव्हा तिकडे आंबे जमा करायला गेले घरातले लोक आमच्या आणि काही गाडी बशी आहेत आमच्या. खूप छान वाटलं, खूप खूप म्हणजे खूप छान वाटलं. एकदम हिरवळ असा परिसर आहे, असं वाटतं स्वर्गात आले. निसर्गरम्य वातावरणात खूप भारी वाटते. ते ढग बघ ना मम्मी, कसे आले. वा वा वा. ए मम्मी इकडे काय ग, हे बघ ना. काय दाखव, काय वा 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 वा, छान, किती मस्त बघ. ही बघ ना कसली भारी, इतकं सुंदर वाव तर मी पहिल्यांदाच पाहिले. आपल्या गावाकडे तर असं नाही अजिबात. मी पण पहिल्यांदाच बघते. हे कोकणात आहे ना, असंच असते, छान वाटतं एकदम. एकदम असं एखाद्या माणसाला पण जमणार नाही इतकं सुंदर केलं. बघा तुम्ही बघू शकता, इंजिनियरला सुद्धा मागं टाकतील अशा या मुंग्या आहेत. किती छान वारुळ बनवलं या ठिकाणी. ऋतू वारुळ बघ किती मस्त आहे, कमळासारखं वारुळ बनवलंय आणि किती म्हणजे टेक्निकल नॉलेज असं या मुंग्यांमध्ये. एक माणसाला इंजिनियरला सुद्धा जमणार नाही, बिल्डिंग कशी तयार करतात ते सुद्धा जमणार, एवढी छान पद्धतीची यांनी मुंग्यांनी सिरियसली खूप सुंदर बनवलं. या ठिकाणी आम्हाला खूप असं पाहण्यासारखं भेटलं, करवंद वगैरे खायला भेटले. तुम्ही बघू शकता अख्खा ढग खाली आलेला आहे आणि डोंगरावरती असं मस्त वातावरण झाले, डोंगरातून धबधबे एखादे पाणी आलंय आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगायची, एक छोटासा बारीक पाऊस चालू झाला या ठिकाणी आणि इतकं मस्त वाटतं. तुम्ही बघू शकता पावसात आम्ही थांबलो आहोत आणि हे तुम्ही बघा करवंद खायला आलोय आम्ही आणि या ठिकाणी करवंदाचं झाड आहे आणि करवंद कितीतरी करवंद आहे झाला इकडे येतो बघा ते किती करवंद किती करवंद आहेत बघा या ठिकाणी, इतके गोड आहेत. हे किती खरंच मोठे आहेत. एवढे करवंद आहेत या ठिकाणी, पूर्ण अख्खं गच्च भरलंय आणि हे आडमार्गी आहे. इकडे कोणी लोक येत नाही, हायवे ना इथून काहीतरी 300 फुटावर हायवे आहे आणि आम्ही 300 फुट आतमध्ये आलो म्हणून ही करवंद राहिली आणि रस्त्याच्या कडेला एवढी करवंद आहे, आतमध्ये असतात त्यामुळे लोक आत जात नाही आणि काटे असतात त्याला म्हणून लोक आतमध्ये जातात. आणि हे करवंद उपाशी राहण्याचं कारण म्हणजे आतमध्ये असल्यामुळे हे करवंद कोणाला तोडता नाही, पण आम्हाला दिसली. आता आम्ही कमीत कमी 4 ते 5 किलो करवंद तोडणार या ठिकाणी, कमीत कमी एवढी तरी, आणि मस्त पुण्याला नेणार आणि वाटून खाणार. एवढं भारी वाटलं. तुम्ही सुद्धा नक्की कोकणात फिरायला या, निसर्गाचा आनंद घ्या. जीवन परत परत नाहीये, नक्की एन्जॉय करा फॅमिली सोबत. आणि आज माझी फॅमिली, आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत. काजू खाल्ले, फणस तर एवढा मोठा घेतला आम्ही, कमीत कमी तो फणस 30-35 किलोचा तरी असेल, कमीत कमी एवढा फणस. करवंद खूप खाल्लेत, तुम्ही नक्की या, करवंद खा, जांभळं खावा.